सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर आज मी पुन्हा एक इयत्ता 12वी भूगोलाच्या अनुषंगानं एक व्हिडिओ लेक्चर घेऊन आपल्या समोर येत आहे. आपल्या भूगोलामध्ये असणारं जे काही प्रॅक्टिकल आहे, या प्रॅक्टिकलच्या अनुषंगानं या शेवटच्या टप्प्यामध्ये आपणाला जे 20 मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे, त्या परीक्षेच्या अनुषंगानं बोर्डानं आपणाला दिलेला प्रश्नपत्रिकेचा आराखडा, आपल्या प्रात्यक्षिकामध्ये असणारी एकूण 10 प्रात्यक्षिकं आणि याचा आधार घेऊन आपणाला 20 मार्कासाठी बोर्डाची प्रश्नपत्रिका तयार करायची असते. ही प्रश्नपत्रिका तयार करत असताना ती कशा पद्धतीनं आपणाला करता येईल याची माझ्या परीनं मी थोडक्यात माहिती सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. मी प्राध्यापक काळंगे PS, भीमाशंकर विद्यामंदिर व श्री TS बोराडे ज्युनियर कॉलेज शिनोली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं तयार करायची याच्या अनुषंगानं विचार करूया. बोर्डानं आपणाला या 20 मार्काच्या प्रश्नपत्रिकेसाठी जो काही आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यानुसार आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे एकूण 5 प्रश्न आणि या 5 प्रश्नांचं असणारं जे काही गुणविभागणी आहे, ही गुणविभागणी, त्याचबरोबर त्यासाठी दिलेला वेळ, याच्या अनुषंगानं आपण आज चर्चा करू. एक नमुना प्रश्नपत्रिका ही आपण तयार करणार आहोत. आता आपणाला बोर्डानं जो काही आराखडा दिलेला आहे, तो आराखडा पहिल्यांदा आपण समजावून घेऊ आणि त्या आराखड्याला अनुसरून अशी एक प्रश्नपत्रिका तयार करूया. बोर्डानं जो आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे, त्या आराखड्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे आपलं पहिलं प्रात्यक्षिक आहे, सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे, की ज्यामध्ये आपण बालभारतीनं दिलेल्या जिओ सर्वे ॲपचा विद्यार्थी वापर करणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी ही माहिती भरणार आहेत किंवा त्यांनी ते कार्यही पूर्ण केलेलं आहे. आणि मग हे सर्व पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेल्या एक्सेल आणि KML फाईल, एक्सेल फाईलमध्ये आलेली सांख्यिकीय माहिती, त्याचबरोबर त्या माहितीचं विश्लेषण नंतर आपण त्याच प्रात्यक्षिकामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेली KML फाईल आपण गुगल अर्थच्या साहाय्यानं ती अपलोड करणार आहोत. आणि मग त्या विद्यार्थ्यानं ज्या कुटुंबांचा सर्वे केलेला आहे, ती कुटुंब आपणाला नकाशावर प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसतात. आणि मग तो नकाशा आपण डाउनलोड करून घेऊ किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपणाला ते पाहता येईल. आणि यासाठी बोर्डानं आपणाला पहिल्या प्रश्नामध्ये त्या सर्वेक्षणासाठी 5 मार्क ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो दुसरा प्रश्न दिलेला आहे, तो दुसरा प्रश्न त्याचे 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये आकडा अ, विधा संघटन, आपण जे काही विधा आपल्याकडं आहे, भौगोलिक विधा, त्या विधेचं एक संघटन आपणाला करायचं आहे 2 मार्कासाठी. आणि
याच प्रश्नामध्ये दुसरा भाग आकडा अ ज्याला म्हटलंय तो आहे संख्याशास्त्राशी निगडीत. म्हणजे उपलब्ध झालेली जी माहिती आहे ही उपलब्ध झालेली माहिती संख्याशास्त्राच्या आधारावर तिचं आपणाला संघटन आणि विश्लेषण करायचंय. मग त्यामध्ये विधा संघटन आहे, विधा विश्लेषण आहे. या विधा विश्लेषणामध्ये आपणाला त्याची कक्षा पाहायची आहे. त्याचबरोबर यामध्येच आपणाला त्याचा मध्य काढायचा आहे. त्याचबरोबर अपस्करणाचे मापन आपणाला करायचे, म्हणजेच आपणाला प्रमाणित विचलन काढायचे आणि त्यामध्ये असणारा जो काही गुणानुक्रम सहसंबंध आहे याच्या अनुषंगानं आपणाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न टाकायचेत. आणि मग हे विधा संघटन, विधा विश्लेषण, प्रमाणित विचलन, गुणानुक्रम सहसंबंध यापैकी आपणाला एका बॅचच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न टाकायचेत आणि त्या 2 प्रश्नापैकी विद्यार्थ्यानं किमान एक प्रश्न सोडवावा अशी या ठिकाणी बोर्डाची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी या प्रश्नाला मार्क आहेत 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 3, विधा सादरीकरण. या विधा सादरीकरणामध्ये आपणाला जी काही विविध प्रकारची विधा आहे, सांख्यिकीय माहिती आहे, या सांख्यिकीय माहितीच्या अनुषंगानं प्रश्न देऊन तो प्रश्न विद्यार्थ्यानं सोडवून त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. आणि या विश्लेषणासाठी बोर्डाच्या आराखड्यानुसार त्याला जे काही मार्क ठेवलेले आहेत ते आहेत मार्क 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आहे आपला जे काही SOI टोपोशीट आहेत, सर्वे ऑफ इंडियाचे जे मॅप आहेत की ज्या नकाशांनाच आपण स्थलदर्शक नकाशे म्हणतो. हे स्थलदर्शक नकाशे आपणाला डाउनलोड करायचे आहेत, विद्यार्थ्यांना डाउनलोड करायचे आहेत आणि डाउनलोड केलेल्या या नकाशाचं विश्लेषण विविध मुद्द्यांना अनुसरून आपणाला करायचं आहे. त्यासाठी आहे त्या विश्लेषण जे आपण प्रात्यक्षिक वहीमध्ये विश्लेषण केलेलं आहे, ज्या नकाशांचं विश्लेषण केलेलं आहे त्या नकाशांच्या विश्लेषणावर प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असे एकूण आपल्याला 5 प्रश्न द्यायचे. त्या 5 पैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि त्या 4 प्रश्नांसाठी 4 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येकी 1 मार्कासाठी हे प्रश्न असतील. आणि शेवटचा 5वा प्रश्न आहे तो आहे ओरल संदर्भात, ज्याला आपण तोंडी किंवा मौखिक परीक्षा म्हणतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यानं तयार केलेलं जे काही प्रात्यक्षिक जर्नल आहे, प्रात्यक्षिक वही आहे, अशा तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक वहीला मिळून एकत्रित या ठिकाणी 2 मार्क ठेवलेले आहेत. आता हा जो आराखडा आहे हा आराखडा 5 प्रश्नांचा अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी दिलेला आहे. आता हा आराखडा विचारात घेता आणि आपल्या प्रात्यक्षिकामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा विचार करता आपणाला कशा पद्धतीनं या 20 मार्कासाठी प्रश्नपत्रिका तयार करता येईल आणि विद्यार्थ्यांनी ती कशा पद्धतीनं सोडवायची आहे याच्या अनुषंगानं आपणाला या ठिकाणी चर्चा करता येईल. आपली जी प्रात्यक्षिकं आहेत या प्रात्यक्षिकाची एकूण संख्या जर आपण पाहिली तर या प्रात्यक्षिकांची एकूण संख्या आहे 10. आणि क्रमानं हे जर आपण पाहत गेलो तर प्रात्यक्षिक नंबर 1 आहे आपलं सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे. म्हणजेच या ठिकाणी आपण जे काही सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण करत असताना ॲपचा वापर करणार आहेत. त्यासाठी शिक्षकाकडं असणारं जिओ टीचर आहे, विद्यार्थ्यांकडे असणारं जिओ सर्वेचं ॲप आहे आणि विद्यार्थी या जिओ सर्वे ॲपच्या सहाय्यानं ही सगळी माहिती यामध्ये कुटुंबाची भरणार आहेत आणि नंतर त्याच्या एक्सेल व KML फाईल तयार होणार आहेत, त्याचा नकाशा तयार होणार आहे.
म्हणजे पहिला प्रश्न हा आपला या अनुक्रमणिकेतील सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे याच्याशी निगडीत आहे. त्यानंतर जे विधा संघटन आहे, आपलं प्रात्यक्षिक नंबर 2 आहे विधा संघटन, की जी काही सांख्यिकीय माहिती आहे, ही सांख्यिकीय माहिती जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असते तेव्हा ती सर्व माहिती जेव्हा आपल्याकडे उपलब्ध होते तेव्हा ती एका ठराविक वर्गांतरानं संघटित केली जाते, सुसंघटित केली जाते आणि त्यालाच विधा संघटन असं म्हणतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये जे विधा संघटन विचारलं आहे त्या अनुषंगानं आपणाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी तो सोडवायचा आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये असणारं आपलं तिसरं जे काही प्रॅक्टिकल आहे ते तिसरं प्रॅक्टिकल आहे विधा विश्लेषण अपस्करणाचे मापन. आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचं जे आहे ते आहे विधा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये संख्याशास्त्राचा वापर करून अनुक्रमणिकेमध्ये असणारे 4 आणि 5 नंबरचे जे प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकावर आधारित आपणाला या ठिकाणी 2 प्रश्न द्यायचे, त्यापैकी एक विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. यामध्ये साहजिकच बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे विधा विश्लेषणे, अपस्करणाचं मापने, आपणाला कक्षा काढायची आहे, मध्य काढायचा आहे किंवा गुणानुक्रम सहसंबंध शोधायचा आहे. या बाबी आपणाला या विधा विश्लेषणामध्ये घ्यायच्या. हा झाला दुसरा प्रश्न, त्याचे 2 भाग. त्यानंतर प्रात्यक्षिकामध्ये 10 प्रात्यक्षिकामध्ये असणारं 5 नंबरचं प्रात्यक्षिक आहे आपलं विधा सादरीकरण, विभाजित वर्तुळ काढणे. 6 नंबरचं प्रात्यक्षिक आहे विधा सादरीकरण, विभाजित आयत आलेख तयार करणे. त्यानंतर 7व्या क्रमांकाचं जे काही आपलं प्रात्यक्षिक आहे ते आहे विधा सादरीकरण लोकसंख्या मनोरे काढणे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपणाला जे विधा सादरीकरणावर प्रश्न 3 मार्कासाठी विचारायचे, या 3 मार्कासाठी प्रश्न विचारत असताना आपणाला प्रात्यक्षिक नंबर 5, प्रात्यक्षिक नंबर 6 आणि प्रात्यक्षिक नंबर 7 ही 3 प्रात्यक्षिक या ठिकाणी विचारात घ्यायचेत आणि त्याच्या अनुषंगानं आपणाला या 3 पैकी कोणत्याही 2 प्रात्यक्षिकांवर 2 प्रश्न द्यायचेत आणि त्या 2 प्रश्नापैकी विद्यार्थ्यांनी कोणताही एक प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपणाला ही जी काही सांख्यिकीय माहिती आहे ही सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्या म्हणू आपण त्यांना, त्यामध्ये विभाजित वर्तुळ आहे, विभाजित आयत आहे, लोकसंख्येचा मनोरा आहे, याच्या अनुषंगानं या आकृत्या विद्यार्थ्यांना प्रमाणानुसार त्या ठिकाणी तयार करायच्यात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 येतो आपला, जो 4 मार्कासाठी आहे की ज्यावर आपणाला विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचेत आणि या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी द्यायचीत. त्यामध्ये आपले जे प्रात्यक्षिक आहे प्रात्यक्षिक क्रमांक 8, प्रात्यक्षिक क्रमांक 9 आणि प्रात्यक्षिक क्रमांक 10. त्यामध्ये 8 आहे, हे 3ही प्रात्यक्षिक आहेत आपली स्थलदर्शक नकाशाच्या अनुषंगानं, SOI टोपोशीटच्या अनुषंगानं ही प्रात्यक्षिक आहेत आणि त्यामध्ये आपणाला या स्थलदर्शक नकाशाचं विश्लेषण आणि वाचन करायचे आणि विद्यार्थ्यांनी जे नकाशे डाउनलोड केलेले आहेत त्या डाउनलोड केलेल्या नकाशाच्या अनुषंगानं एकाच नकाशातील किंवा वेगवेगळ्या 3 प्रकारचे नकाशे डाउनलोड करून त्यामध्ये एका नकाशाचं
मानवी वस्तीचं विश्लेषण करायचंय. त्यामध्ये आपणाला काही प्रश्नाचं स्वरूप, त्याचे उद्देश वगैरे आपल्याला दिलेले आहेत सगळे. त्याचबरोबर दुसरा नकाशा आहे भूमी उपयोजन आणि त्या प्रदेशात असणारे व्यवसायाच्या अनुषंगानं त्याचं विश्लेषण करायचंय. आणि तिसऱ्या नकाशामध्ये आपणाला त्या नकाशातील प्रदेशामध्ये असणारी जी काही वाहतूक व्यवस्था आहे, संदेशवहन व्यवस्था आहे, याच्या अनुषंगानं विश्लेषण करायचे. मग यामध्ये आपणाला एकच नकाशा घेऊन हे 3 मुद्दे स्वतंत्ररित्या त्याचं विश्लेषण करता येईल, किंवा या 3ही मुद्द्यांसाठी वेगवेगळ्या 3 प्रकारचे नकाशे डाउनलोड करून त्या पद्धतीनंही विश्लेषण करता येईल. म्हणजेच एकूणच एक बाब आपल्या लक्षामध्ये आली ती अशी की 10 प्रात्यक्षिकामधलं पहिलं अनुक्रमणिकेमध्ये असणारं प्रात्यक्षिक हे पहिल्या प्रश्नासाठी, 2 नंबरचं असणारं प्रात्यक्षिक हे दुसरा प्रश्न त्यातला जो काही आकडा अ आहे त्यासाठी आहे. त्यानंतर तिसरं आणि चौथं जे काही प्रात्यक्षिक आहे हे प्रश्न क्रमांक 2 आ मधलं जो संख्याशास्त्राचा भाग येतो त्याच्याशी निगडित आहे. तर प्रात्यक्षिक नंबर 5, 6 आणि 7 ही 3 प्रात्यक्षिकं विदा सादरीकरणासाठी आहेत 3 मार्काच्या प्रश्नासाठी. आणि प्रात्यक्षिक नंबर 8, 9 आणि 10 ही 3 प्रात्यक्षिकं स्थल निर्देशांक नकाशाची ते आहेत चौथ्या प्रश्नाची उत्तरं लिहिण्यासाठी. अर्थात 5वा प्रश्न आहे मौखिक परीक्षा आणि प्रात्यक्षिक वही या अनुषंगानं. आता एवढा भाग आपल्या लक्षामध्ये आल्यानंतर प्रत्यक्ष आपण या आराखड्याचा आणि आपण तयार केलेल्या जर्नलमधील प्रात्यक्षिकांचा विचार करून एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी कशी तयार करता येईल त्याचा विचार करू. प्रश्नपत्रिका तयार करत असताना इतर जी काही माहिती आपण वर बोर्डाचं नाव टाकतो, परीक्षा, HSC प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, महिना, वर्ष, सेंटर, त्याच्या अनुषंगानं आपणा सर्वांना माहिती आहे की ते जी माहिती आहे बॅच नंबर, डेट, टाईम, असणारे मार्क, सब्जेक्ट, त्याचबरोबर त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या काही सूचना हे झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तयार करत असताना पहिला प्रश्न आपण घेणार आहोत बालभारती जिओ सर्वे ॲपच्या साहाय्याने सर्वेक्षणाचा. आता याच्यामध्ये नेमकं काय करायचं हा एक प्रश्न आहे. याच्या अनुषंगानं मला असं वाटतं की बालभारती जिओ सर्वे ॲपच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांनी आपण हा सर्वे केलेला आहे. त्याच्या फाईल्स वगैरे डाउनलोड केलेल्या आहेत. KML फाईल गुगल अर्थ मॅपला अटॅच झालेली आहे. त्याचा नकाशाही तयार झालेला आहे. आणि मग ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने या नकाशाचा एक प्रिंट किंवा मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट घेऊन झेरॉक्स करून हा नकाशा उत्तरपत्रिकेला जोडावा. म्हणजे हा प्रश्न 5 मार्काचा पूर्ण होईल. कदाचित याच्याविषयी अनेकांची मतं वेगळी असतील किंवा याच्या अनुषंगानं आणखी काही आपणाला मार्गदर्शन येईल त्या पद्धतीनं त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय असावं हे आपणाला घेता येईल. परंतु आज तरी मला वाटतं त्याचा एक नकाशा आपण या उत्तराच्या अनुषंगानं जोडायला हरकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आकडा अ मध्ये आपणाला खालील माहिती सुसंघटित करा आणि ही माहिती सुसंघटित करण्यासाठी 5चे वर्गांतर घ्या असा एक प्रश्न टाकता येईल. आणि त्यासाठी आवश्यक असणारी ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी त्यामध्ये देता येईल.
आणि उत्तरामध्ये विद्यार्थी ही माहिती याचे वर्गांतर निश्चित करून माहिती सुसंघटित करतील. त्यानंतर याच दुसऱ्या प्रश्नामध्ये आपला दुसरा भाग येतो आकडा आ. त्यामध्ये आपल्याला असं करता येईल की खालीलपैकी कोणताही एक उदाहरण सोडवा की जे उदाहरण आपलं संख्याशास्त्राशी निगडित असेल. मग त्यामध्ये एक उदाहरण समजा दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे लोकसंख्या साक्षरतेची कक्षा व मध्य काढा. त्यासाठी हा खालील चार्ट मी या ठिकाणी दिलेला आहे. मग या चार्टच्या अनुषंगानं कमाल मूल्य, किमान मूल्य शोधून विद्यार्थी त्याची सूत्राच्या साहाय्यानं कक्षा काढतील. त्याचबरोबर सूत्राचा वापर करून त्याचा मध्य काढतील. हे एक उदाहरण आकडा आ मध्ये टाकता येईल. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आपल्याला द्यायचा आहे. विद्यार्थ्यांना कोणते तरी दोनच सोडवायचे आहेत आणि त्यामध्ये दुसरा आकडा आपणाला देता येईल तो असा मी घेतलेला आहे. दिलेल्या सांख्यिकीय आकडेवारीच्या आधारे प्रमाणित विचलन काढा. आणि त्यासाठी एक चार्ट दिलेला आहे. शहर आणि शहराच्या मध्यभागापासून असणारं जे काही अंतर आहे ते किलोमीटरमध्ये आहे. ते अंतर या ठिकाणी दिलेले आहे. आणि मग यामध्ये सूत्रांचा वापर करून विविध प्रकारचे चार्ट तक्ते तयार करून या ठिकाणी विद्यार्थी हे प्रमाणित विचलन काढतील. या दोन प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपणाला तिथंही ऑप्शन आहे ज्यामध्ये आपणाला विधा सादरीकरण करायचं आहे विद्यार्थ्यांना. त्यासाठी 2 प्रश्न द्यायचे आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतेही एक विधा सादरीकरण करा असा या ठिकाणी मी प्रश्न घेतलेला आहे. त्यामध्ये पहिला आकडा एका प्रदेशात तृतीयक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने विधा दर्शवा आणि विश्लेषण करा असा हा प्रश्न आहे. आणि मग त्यासाठी तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचा जो काही चार्ट आहे तो चार्ट मी या ठिकाणी दिलेला आहे. आता यामध्ये तृतीयक व्यवसाय आणि त्यामध्ये गुंतलेली लोकसंख्या ही टक्केवारीमध्ये दिलेली आहे. आपणाला माहिती आहे जेव्हा विभाजित वर्तुळामध्ये ही माहिती दाखवायची असते तेव्हा या टक्केवारीचं रूपांतर आपणाला अंशामध्ये करावं लागतं. कारण एकूण वर्तुळ हे 360 अंशाचं असतं आणि मग हे जे व्यवसाय आहेत हे आहेत टक्केवारीमध्ये. त्याचं आपणाला अंशामध्ये रूपांतर करून नंतरच हे वर्तुळ काढता येतं. हा एक प्रश्न. त्यानंतर या प्रश्नाला दुसरा एक और किंवा ज्याला आपण किंवा म्हणतो हा एक प्रश्न की जो विद्यार्थ्यांना 2 पैकी एकच सोडवायचा आहे. त्यातला दुसरा प्रश्न मी असा घेतलेला आहे. दिलेल्या सांख्यिकी माहिती विभाजित आयत आलेखाच्या साहाय्याने दाखवा. आणि त्यासाठी अशा प्रकारचं मी खाली उदाहरण घेतलेलं आहे. त्यामध्ये विविध भूरूपांनी व्यापलेली जी काही भूमी आहे ही भूमी यामध्ये दिलेली आहे. आणि इथं आपणाला विभाजित आयत प्रमाणानुसार आणि टक्केवारीप्रमाणे त्यामध्ये विभाजित करायचं आहे. आता या 2 पैकी एक प्रश्न विद्यार्थी सोडवतील. त्यानंतर पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 4 तो आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 4, की जो प्रश्न स्थलदर्शक नकाशाच्या अनुषंगानं आहे. आता यामध्ये प्रश्न टाकत असताना आपणाला 3 प्रकारचं विश्लेषण इथं करायचंय. त्यामध्ये एक आहे मानवी वस्ती, दुसरा आहे भूमी उपयोजन आणि त्या प्रदेशात असणारे व्यवसाय, आणि तिसरा मुद्दा आहे आपला की आपण जो विश्लेषणासाठी घेतलेला नकाशा आहे, स्थलदर्शक नकाशा आहे, त्या नकाशातील वाहतूक आणि संदेश वहनाच्या अनुषंगानं. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेले जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न या तिन्ही मुद्द्यांचा विचार करता ते एका मुद्द्याच्या अनुषंगानं जास्त आहेत, परंतु आपणाला या तीनही मुद्दे विचारात घेऊन त्या ठिकाणी हे प्रश्नपत्रिकेमध्ये टाकायचे आहेत. उदाहरण म्हणून मी खालील प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वाहतूक व संदेशवहन विश्लेषणासाठी घेतलेल्या नकाशाचा क्रमांक लिहा. म्हणजे आपण जो विद्यार्थी जो नकाशा वापरणार आहे त्या नकाशाचा जो क्रमांक आहे तो क्रमांक त्या ठिकाणी विद्यार्थी लिहिल. दुसरा प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे तो आहे तुम्ही विश्लेषण केलेल्या नकाशातील, पाहिजे तिथं नकाशातील राष्ट्रीय महामार्गाने कोणती शहरे जोडली आहेत. म्हणजे त्या नकाशातून गेलेला जो काही महामार्ग आहे त्या महामार्गाचे या ठिकाणी विश्लेषण केलं आहे. आता अर्थात तुम्ही म्हणाल या ठिकाणी जर महामार्ग नसेलच तर त्याचं उत्तर कसं, पण हे नकाशे याच्या अनुषंगाने विचारले जाणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारत असताना मी पहिल्यांदा काय केलं तर एक नकाशा डाउनलोड केला. तो माझा नकाशा आहे E47/16 की ज्या नकाशामध्ये जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचा काही भाग आलेला आहे, आणि या नकाशातून जो काही पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आहे हा महामार्ग या नकाशातून गेलेला आहे, आणि या महामार्गानं ही शहरं जोडलेली आहेत, आणि म्हणून मी तशा पद्धतीचा प्रश्न त्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुम्ही विश्लेषण केलेल्या नकाशातील लोकांचा प्रमुख प्राथमिक व्यवसाय सांगा. म्हणजे या नकाशाचं विश्लेषण करत असताना या नकाशामध्ये जी काही भूमी आलेली आहे या भूमीचा विचार करता, मानवी वसाहतींचा विचार करता तिथं कोणत्या प्रकारचे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असतील आणि त्यातला प्रमुख व्यवसाय कोणता असेल याचं उत्तर या ठिकाणी विद्यार्थी लिहितील. त्यानंतर पुढचा प्रश्न मी या ठिकाणी विचारलेला आहे अभ्यासलेल्या नकाशातून कोणता लोहमार्ग गेलेला आहे. आता प्रत्यक्षात मी या ठिकाणी जो काही नकाशा डाउनलोड केलेला आहे, जो काही घेतलेला आहे त्यातून लोहमार्गच गेलेला नाही, परंतु हाच नकाशा जर दुसरा असेल त्यातून तर लोहमार्ग गेलेला असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर त्यामध्ये येईल. कदाचित इथं विद्यार्थी उत्तर लिहितील या नकाशातून कोणताही लोहमार्ग गेलेला नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न मी या ठिकाणी टाकलेला आहे तो प्रश्न असा आहे की तुम्ही विश्लेषण केलेल्या नकाशातील भूमी उपयोजन माहिती लिहा. म्हणजेच या नकाशामध्ये असणारी जी काही भूमी आहे ही भूमी कोणकोणत्या बाबींसाठी वापरली गेली आहे, जंगलाखाली आहे काय, शेतीखाली किती आहे, याच्या अनुषंगानं याचं उत्तर राहील आणि विद्यार्थी त्याचं उत्तर लिहितील. असे हे 5 प्रश्न विचारलेले आहेत. या 5 पैकी विद्यार्थ्यांना कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायचेत आणि त्या ठिकाणी आपणाला त्याचं गुणदान करायचंय. आणि मग शेवटचा प्रश्न येतो तो प्रश्न क्रमांक 5 जो 2 मार्कासाठी आहे. त्यामध्ये आहे मौखिक परीक्षा आणि प्रात्यक्षिक वही. अशा पद्धतीनं
एक ढोबळ मानानं आपणाला 20 मार्काची प्रात्यक्षिक प्रश्नपत्रिका तयार करता येईल. आज या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद.